हॅलो गाईज, तर तुम्ही माझं टायटल वाचलेच असेल. तर हे एक पवित्र असं नाशिकमधील त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगपैकी एक प्रमुख असं स्थान आहे. सुट्टी असते तर आमचा प्लॅन ठरला होता कुठेतरी देवदर्शन करायला जायचं. सो आम्ही देवदर्शनाला चाललेलो आहे लांब. तर आम्ही ठरवलं आहे त्र्यंबकेश्वरला जायचं. खूप दिवसापासून इच्छा होती देवदर्शन करायची. तर आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं पण होतं गाडी घेतली की कुठेतरी जायचं. त्यानंतर आम्ही सीएनजीला थांबलो होतो. त्यांनी सीएनजी भरून घेतली. नशीब जास्त गर्दी नव्हती सीएनजीला, पण ठीक आहे लवकर झालं. मग तिथून आम्हाला तिथं माझ्या मधल्या नणंद आल्या होत्या आम्हाला भेटायला. आम्ही चाललोय म्हणून. तिथं घर जवळ आहे त्यांचं. त्यानंतर भेटल्यानंतर मग आम्ही निघालो आणि हायवेला आम्ही मिसळ हाऊसला थांबलो होतो. तर बघा आम्ही काय काय घेतलं. मसाला डोसा, पेपर डोसा, परत मेंदू वडा घेतला आणि मग ते खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो. बघा किती छान अशी बिल्डिंग होती. मंदिर यायच्या अलीकडेच ही बिल्डिंग आहे. छान आहे म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेतला, शूट केला आणि निघालो आम्ही. जवळपास आम्ही पोहोचण्यातच होतो. अर्ध्या तासाचा रस्ता आमचा राहिला होता. तर बघा आम्ही आता पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. खूप छान अशा गोष्टी होत्या तिथं घेण्यासाठी आणि शॉपिंग करायला तर छानच. आणि तिथून आम्ही गाडी पार्क करून घेतली आणि पार्किंगचे चार्जेस पण किती ₹200 आहेत तिथे. शूट केलेलं होतं तिथं. खूप सारे शॉप्स होते तिथं शॉपिंगसाठी. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. आणि मेन म्हणजे तिथे शंख खूप भारी होते. जे महादेवाला वाजवले जातात शंख, ते खूप छान छान होते. आम्ही पण एक शंख परचेस केला होता व्हाईट कलरचा. पण आम्हाला काही वाजता येत नाही, पण ठीक आहे आम्ही शिकून घेऊ. घरात पाहिजेल असं चांगलं वाटतं आणि वाजवता आलं तर छानच. तर तुम्ही बघा मी सगळ्या व्लॉगमध्ये टाकलेले आहे किती शॉपिंगसाठी आहे तिथं आणि खूप सारे वस्तू आहेत. फोटो काढते, फोटो व्हिडिओ काढते मग आम्ही. गणपती बाप्पा, जय बाप्पा करा. तू मग अशीच म्हटली मला काय घ्यायचं काही बघा आहे म्हणूया. काय करताय मंडळी? मन की मन काय करताय मंडळी? आम्ही झोपेतून उठलो तशी. तर आम्ही पोहोचलेलो आहे फायनली त्र्यंबकेश्वरला आणि मग तिथून आम्ही सगळे झोपले होतो. तर त्यानंतर आम्ही उठल्यानंतर सगळ्यांनी आवरायला घेतलेलं आहे. केस वगैरे विंचरून घेतली, छान रेडी होऊन झालं. परत श्रीषाला पण, श्रीषा तर आमची पारुशीच आली होती आणि रिया पण, आणि त्यांचं आवरून घेतलं. मग आम्ही तिथून निघालो देवदर्शनाला. तर तुम्ही बघू शकता काय काय आहे तिथे. मी सगळे व्हिडिओ काढलेले आहेत तुम्हाला दाखवायला की त्र्यंबकेश्वरला कसं आहे. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमधून तुम्ही सुद्धा लाईव्ह दर्शन घेऊ शकता त्र्यंबकेश्वरचं. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही जाऊच शकता, पण तरी माझ्या ब्लॉगमधून तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर आम्ही पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरच्या महाद्वारला. पण इथून एंट्री नाहीये. इथून फक्त व्हीआयपी लोकांना एंट्री आहे आणि बॅक साईडून जे नॉर्मली एंट्री करतात तिथून. तर आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि इथे बघा महाकालचे छान असे टी-शर्ट्स देखील होते आणि फ्लावर्स होते. तर आम्ही त्यामध्ये एक फ्लावर्स घेतलेला आहे आणि मग तिथून निघालो आम्ही देवदर्शनाला. तर आम्हाला वाटलं की 2च टप्प्यांमध्ये लाईन असेल, पण ती खूपच मोठी लाईन होती. आणि तर आम्ही ठरवलं होतं की व्हीआयपी दर्शन घ्यावं, पण म्हटलं थोडीच लाईन असेल तर आपण करून घ्यावं. तर पुढे जाऊन बघितले तर ते टोटल 2 टप्पे नसून 5 टप्प्यांमध्ये पूर्ण लाईन्स होत्या आणि तिथून पुढे अजून खूप जास्त. तर खूपच गर्दी होती तिथं आणि आम्हाला वाटलं मंगळवारी एवढी गर्दी नसेल नाही का. मंडेला जास्त गर्दी असते महादेवाचा वार असल्यामुळे, पण तसं काही नाही. मंगळवारी पण भरपूर गर्दी होती तिथं. आणि मग तरी आम्ही मग जवळपास आम्हाला 2.5 ते 3 तास लागले दर्शन घ्यायला. तर बघा आमचा ब्लॉग. तर हे आहे मंडेचं लाईव्ह दर्शन. तुम्ही बघू शकता कसं वाटतं तुम्हाला. छान अशी पूजा चालू होती महादेवाची.
इथे सगळ्या लाईन एकसाथ मिक्स झाल्यामुळे खूपच जास्त गर्दी झाली होती. बघा तुम्ही, खूप गर्दी आहे इथे. आणि इथे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा तिघांचा संगम एकत्र आहे. सो ते ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आहे. दर्शन चालू आहे. आता आम्ही आतमध्ये मंदिराच्या आत एंटर करणार आहे. बघा इथे त्रिशूल आहे छान असं, आणि तिथे सगळे असे फोटोशूट करत होते छानपैकी. त्यानंतर आम्ही मंदिरात दर्शन घेतलं. आतमध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओज आणि फोटोज काढायचं, फक्त मी लांबूनच थोडं हे घेतलं आहे शूट. त्यानंतर आमचं देवदर्शन झालेलं आहे छान असं, आणि मंदिराचं थोडं काम चालू होतं बहुतेक, त्यामुळे ते कामाचं सगळे काठ्या लावल्या होत्या. त्यानंतर यांच्याकडून थोडं असं इबीद घेतलेलं आहे, आणि मग आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे मंदिराच्या बाहेर. तर तुम्ही बघू शकता, हे असं आहे मंदिर, त्र्यंबकेश्वराचं मंदिर. छान आहे मंदिर. आणि आम्ही जाताना लावलं नव्हतं तर, कारण की खूप गर्दी असल्यामुळे आणि घाम येईल त्यामुळे आम्ही बाहेर आल्यावर महाकालचं हे लावलेलं आहे छान असं, आणि माझ्या मुलीला पण लावून घेतलेलं आहे. ती पण बघू शकता किती छान अशी एन्जॉय करते, आणि तिने काहीच त्रास दिला नाही. खूप मस्त एन्जॉय केला. सगळीकडे मस्त फिरली. खूप भारी एन्जॉय केलेला आहे माझ्या मुलीने देखील. फर्स्ट टाइम आमची देवाला गेलो होतो, आणि माझी मुलगी 6 मंथ्सची झालेली आहे ना, तर तिला फर्स्ट टाइम आम्ही बाहेर नेलं होतं एवढं लांब. आणि तर तुम्ही हे बघू शकता, आतमधलं हे लाईव्ह दर्शन आहे. तर आणि ही आहे तिथली गंगा नदी. सो थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.